लाख व्यक्ती असतील ते 45 वयोगटाच्या वरचे अंदाज आहे. त्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो. सर किती केंद्र आपण 2 शिफ्टमध्ये चालवणार आहोत त्याची काही नावं ठरवलेली आहेत? महानगरपालिकेचं सध्या आम्ही जवळपास 28 ते 30 सेंटरने सुरुवात केलेली आहे. त्यापैकी टप्प्याटप्प्याने आम्हाला 50% सेंटर म्हणजे 14 सेंटर आम्हाला 14 ते 15 सेंटर आपण 2 शिफ्टमध्ये चालू करायचे आहेत. आणि काही सेंटर आम्हाला एका शिफ्टमध्ये आम्ही ठेवणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये कोविडच्या पेशंटला किंवा नॉन कोविडच्या पेशंटला कुठलीही अव्यवस्था न होऊ देता हा कार्यक्रम आम्हाला पुढे द्यायचा आहे. सर 60 वर्षांचे आणि कोमोrbid व्यक्तींचे जे आधीचं लसीकरण टप्प्याचं आहे आपलं ते आता जवळपास पूर्ण झाले का 60 वर्षांच्या वरच्या व्यक्तींचं? नाही, जवळपास आपण 40% म्हणजे जो आपला टार्गेट ग्रुप होता साधारणतः 60 वर्ष वयोगटातील आणि हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर आणि 45 वर्षीय वयोगटातील जे इतर आजार असलेले जे होते ते 21 लाखाच्या जवळपास होते. त्यापैकी आपण 40% म्हणजे 8 लाख व्यक्तींना पहिला डोस आणि उर्वरित 2 लाख व्यक्तींना पहिला आणि दुसरा डोस असं 10 लाख व्यक्ती आपण कव्हर केलेले आहेत. आणि आपला प्रयत्न आहे की मे अखेरपर्यंत आपण हे लसीकरण पूर्ण करावं. साधारणतः आपलं हे जे 45 वयोगटाच्या व्यक्तीचं लसीकरण 1 एप्रिलपासून जे सुरू होत आहे त्याला साधारणतः आपण किती कालावधी प्रेडिक्ट करतो आहे संपवण्यासाठी? कारण 2 शिफ्टमध्ये पण आपण काम करणार आणि हे सुपर फास्ट होणार. हे सगळं आपण 31 मे पर्यंत, कारण आम्ही त्यानुसार आमचं नियोजन केलेलं आहे. अतिरिक्त 60,000 स्टोरेज कपॅसिटी आहे आमच्याकडे. उचित मात्रामध्ये आम्हाला लस मिळते आहे, मॅनपॉवर आहे, व्यवस्था आहे. तर आम्हाला 31 मे आम्ही ही डेडलाईन ठेवलेली आहे 45 वर्ष वयोगटाच्या वरच्या व्यक्तींना आणि 60 वर्ष वरच्या व्यक्तींसाठी. काढलेलं आहे. सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता या दोन्ही ठिकाणी होळी साजरी करता येणार नाहीये. काय आवाहन केलं जातं मुंबईकरांना आणि जर हे नियम पाळले नाहीत तर आपण काय कारवाई करणार? होळीसाठी आपण जे प्रतिबंध केलेले आहेत, मुळात होळी सण आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा आपण मास्क लावत नाही किंवा मास्क लावला तर होळी सण साजरा करता येणार नाही किंवा आपण सामाजिक अंतर जे पालन करायचं असेल ते पालन करणं शक्य होत नाही. आणि अनाहूतपणे आपण एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपल्यालासुद्धा हा संसर्ग होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. तेच आपण अलीकडच्या याच्यामध्ये अनुभवतो आहे. त्यातून आपण सुरक्षित असावं, आपण निरोगी राहावं म्हणून हे निर्बंध आम्ही आणलेले आहेत आणि ते आपल्या हिताचे आहेत. यामध्ये देखरेख करण्यासाठी आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये 5-5 पथकं गठीत केलेली आहेत. यासोबतच पोलीस विभागालासुद्धा सहकार्य करण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहेत. या दोन्हींच्या माध्यमातून आमच्या पथकाद्वारे आणि पोलिसांद्वारे लक्ष ठेवण्यात येईल आणि जिथे असं कुठं भंग केल्याचं आढळत असेल तर त्याच्यावर नियमानुसार उचित कारवाई किंवा त्याला विनंती करण्यात येईल की आपण या नियमाचं पालन करावं आणि हे नियमाचं पालन करणं आपल्या स्वतःच्या हितासाठी असल्यामुळे ते आपल्यासाठी पालन करणं योग्य असेल. कारवाई केली जाणार नाही म्हणजे जर आढळलं तुम्हाला एखाद्या सोसायटीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी की होळी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन लोक खेळतात, पोलिसी कारवाई केली जाणार का एपिडेमिक आहे? सुरुवातीमध्ये आम्ही त्यांना विनंती करू. विनंती केल्यानंतर आतापर्यंत मुंबईकरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. याच्यापुढे सहकार्य करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही. पण याला कदाचित कुठे वादविवाद होत असतील किंवा अनेक अप्रकार घडत असतील तर त्यावर पोलीस विभाग निश्चितपणे उपलब्ध नियमांचं पालन करून उपलब्ध आयुधांचा वापर करून कारवाई देखील करण्यासाठी सक्षम असेल. जुहूमध्ये आपण काही निर्बंध लावतो आहोत जुहू चौपाटीवर, कारण अंधेरी भागामध्ये जास्त करून कोरोना रुग्ण वाढत आहेत. जुहूमध्ये जर आपल्याला चौपाटीवर फिरायला जायचं असेल तर कोविड टेस्टिंग आधी करावी लागेल अँटीजेन आणि नंतरच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. काय सांगाल त्यावर? जुहूमध्ये आपण 2-3 दिवसापूर्वीचं किंवा कालचं चित्र जर पाहिलं असेल तर बरेचशी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. मास्क लावण्याचं प्रमाण देखील कमी आहे. ते होऊ नये आणि तिथे येणाऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आम्ही सूचना केलेली आहे की त्यांना उचित वाटते एकतर संख्या मर्यादित करावी जुहूवर येणाऱ्यांची किंवा सामाजिक अंतर पाळण्यासाठी त्यांना पालन होईल असं दक्षता घ्यावी. यासोबतच ज्यांनी मास्क लावलेला नाही त्यांच्यावर दंडनीय कारवाई देखील करण्यात यावी. त्याचाच एक भाग म्हणून त्या भागामध्ये जे येणारे व्यक्ती आहेत त्यांचं एकतर टेस्टिंग तरी करण्यात यावं जेणेकरून बाधित व्यक्ती परत जनमानसामध्ये जाऊ नये आणि बाकीच्या मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग वाढू नये यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि निश्चितपणे स्थानिक प्रशासनाने जे आम्ही अधिकार दिले त्याचा ते वापर करत आहेत. इतर चौपाट्यांवर सुद्धा अशा प्रकारची निर्बंध लावले जाणार का?
प्रत्येक वार्डाच्या विभाग अधिकाऱ्यांना, सहाय्यक आयुक्तांना आम्ही हे अधिकार दिलेले आहेत की हे 3 नियम म्हणजे मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुणे, हे 3 नियमाचं पालन करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जे थोडेफार निर्बंध लावायचे आहेत किंवा थोडेफार आपल्याला निर्बंध उभारायचे आहेत तर त्याचा आपण अवलंब करावा. इतर चौपाट्यावर देखील गर्दी होत असेल आणि नागरिकांना विनंती करून जर गर्दी कमी होत नसेल किंवा नियमाचं पालन होत असेल तर त्यानुसार त्यांना दिलेल्या अधिकारांचा ते वापर करण्यासाठी त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे. सर, आपण मिशन टेस्टिंग सुरू केलेलं आहे मुंबईभरात रॅपिड अँटिजेन टेस्टिंगचं. मात्र जे टार्गेट दिलेलं आहे जवळपास 50,000 म्हणजे 47,000 अधिक काही टेस्ट, तेवढ्या प्रमाणात ते टेस्टिंग होताना दिसत नाही, त्याच्या निम्मंसुद्धा होताना आपल्याला दिसत नाही आहे. नाही, आता आपण आजची जर फिगर घेतले तर आजचं आपला टोटल टेस्टिंग म्हणजे काल जे झालेलं टेस्टिंग आहे त्याची फिगर आज रिपोर्ट झाले ते 40,000च्या वर आपण टेस्टिंग केलेलं आहे. म्हणजे आपण एक पहिल्याच दिवशी 100% होईल असं नाही, परंतु आपण 80%पर्यंत पोहोचलेलो आहे. 47,000पैकी आपण 40,000च्या वर आपण टेस्टिंग केलेलं आहे आणि दर दिवशी यामध्ये 47,000च नाही, आम्ही त्याच्या पलीकडे देखील जाण्याचं आमचं नियोजन आहे आणि टप्प्याटप्प्याने आणि जेव्हा सगळ्या सुविधा उपलब्ध होतील तर त्यावेळेस 50,000च्या वरसुद्धा जाण्याची आमची तयारी आहे आणि ते आम्ही ध्येय निश्चितपणे गाठू आणि जेणेकरून जास्तीत जास्त बाधित व्यक्ती आपल्याला बाहेर काढता येतील, त्यांना आयसोलेट करता येईल, त्यांच्यावर उपचार करता येतील किंवा बाधित होण्याचे संशयित असतील त्या टेस्टिंग देखील करता येईल आणि तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये किंवा होम क्वारंटाईनमध्ये त्यांना पाठवता येईल. तर आतापर्यंत किती टक्क्यावर त्यांनी त्याचं कर्मचारी बोलवावेत कामावर. यामध्ये 2 ग्रुप करावे. ते कोर ग्रुप जे कर्मचारी रोज लागतात असे 25% कर्मचारी असू शकतील आणि 25% कर्मचारी जे अधूनमधून लागू शकतात त्यांना सुद्धा आपल्याला 50 अशा प्रकारे 50% कर्मचाऱ्यांवर त्यांनी कार्य चालवावं असं त्यांना सूचना दिली. म्हणजे वॉर्डात वाढलेलं जात दिसत नाही आपल्याला, तर मग तुम्ही काही कारवाई करणार आहे का किंवा तुम्ही तपासणी करणार आहे का? निश्चितपणे आमचे जे सांगितलं की जे पथकं आहेत 5-5 पथकं प्रत्येक याच्या वार्डामध्ये त्यांच्यामार्फत एखादी तक्रार आली तर त्याची तपासणी होते किंवा आम्ही आकस्मिकपणे सुद्धा ज्या मोठ्या आस्थापना आहेत जिथे जास्त मोठे लोक काम करतात ते सुद्धा आम्ही तपासणी करत असतो. तर चौपाट्याने पर्यटन स्थळांवर पण गर्दी होते, खास करून विकेंडला म्हणजे शुक्रवारपासून रविवारपर्यंत. पुन्हा पुलाव्याला वगैरे रात्रीची पण गर्दी असते. तर आपण शनिवार रविवार हे पर्यटन स्थळं चौपाट्या बंद करण्याचा काही विचार करतो आहे का? म्हणजे आम्ही सांगितले की सध्या आमचा तो तसा काही विचार नाही, परंतु रुग्णसंख्या अवास्तव वाढत असेल, वाढीचा जर जास्त असेल तर योग्य वेळी त्याचा विचार करण्यात येईल. सर, कोरोनाचा एक नवा व्हेरियंट सापडतो आहे देशातल्या 18 राज्यांमध्ये, त्याला डबल म्युटंट व्हेरियंट म्हणतो आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिलेली आहे. तर महाराष्ट्रात आणि मुंबईत सुद्धा अशा प्रकारे काही लोक आहेत का, तसे काही रुग्ण आपल्याला सापडत आहेत, त्याचे सॅम्पल्स आपण पाठवतो? गेल्या 3 महिन्यापासून आपण त्याचे सॅम्पल्स आपण येणारी वेळा पाठवत आहोत. सुरुवातीला आपण 90 सॅम्पल पाठवले, त्यापैकी 1 रुग्ण आढळला होता. नंतर आपण टप्प्याटप्प्याने आपण पाठवलेले आहेत आणि साधारणतः 20-21 कारण एक कदाचित बाहेरचा असावा, मुंबई बाहेरचा, तर 20 ते 21 असे रुग्ण आढळलेले आहेत. ते दुरुस्त झालेले आहेत आणि ते त्यांना डिस्चार्ज देखील झालेले आहेत. ते आपापल्या रुग्णालयामध्ये दाखल होते, दाखल झालेले उपचार करण्यात आले आणि ते घरी गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता आजच्या घडीला एकही ॲक्टिव्ह रुग्ण म्हणजे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये किंवा खाजगी रुग्णालयामध्ये यापैकी एकही ॲक्टिव्ह रुग्ण दाखल नाही आणि ही सततची चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही पूर्ण मुंबईमधून 50-100 असं दर आठवड्याला आम्ही सॅम्पल पाठवत असतो. त्यांचा रिझल्ट आला की आम्ही फक्त जाहीर करतो. परंतु सध्या अधिक गरज आहे की आपण काळजी घेण्याची, मास्क लावण्याची किंवा सामाजिक अंतर ठेवण्याची किंवा हात धुण्याची. हे जर आपण केलं शकलो तर UKचा किंवा ब्राझीलचा किंवा आणखी साऊथ आफ्रिकेचा कुठला व्हेरियंट आला तर आपण स्वतःला त्यापासून सुरक्षित ठेवू शकतो. सर, आपण गृहविलगीकरणावरती भर देतोय, पण मुंबईत 70% घरांमध्ये एकच. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हटले होते की येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे येत्या आठवड्यामध्ये आपण मॉनिटर करतो आहोत परिस्थिती आणि त्या संदर्भात महापालिका आणि रेल्वे प्रशासन निर्णय घेईल. रेल्वे स्टेशनवर देखील आम्ही आता पथकं गठीत केलेली जे बाहेरून येणाऱ्या ट्रेन्स आहेत त्याच्या आम्ही टेस्टिंग करण्यासाठी पथकं तिथे नेमलेली आहेत. परंतु लोकल ट्रेनवर सध्या जी क्षमतेनुसार सुरू आहे ती क्षमता कायम राहील असा आमचा प्रयत्न आहे. ती कमी करण्याचा कुठलाही विचार सध्या नाही. परंतु शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय यामध्ये 50% उपस्थिती असावी
किंवा खाजगी आस्थापनामध्ये ते 50% उपस्थिती असावी आणि त्याचं त्यांनी पालन करावं, जेणेकरून लोकलमध्ये होणारी गर्दी एका वेळेस प्रवास करण्याची संख्या काही प्रमाणात कमी होईल आणि त्यामुळे या विषाणूचा प्रसार जास्त होणार नाही, त्यासाठी मी व्यवस्था केलेली आहे. सर 50% उपस्थितीच्या बाबतीत काही परिपत्रक काढण्यात आलंय का? तसं आवाहन तुम्ही राज्य सरकारला सुद्धा करताय? निश्चितपणे आम्ही परिपत्रक काढलेलं आहे. यापूर्वी ज्या सूचना ज्या होत्या त्या आम्ही कायम केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा वारंवार आम्ही संबंधितांच्या नजरेला आणलेल्या आहेत आणि बरीचशी कारणं आहेत. त्यानुसार त्यांनी एकदा स्टॅगर्ड पद्धतीने किंवा अल्टरनेटिव्ह पद्धतीने त्यांनी त्यांचा जो व्यवस्थापन आहे, त्यांचे जे कार्यभाग आहे त्यानुसार ते पालन करत आहेत. शासकीय निमशासकीय कार्यालय जर 50% क्षमतेने चालवायची असतील तर मग BMC किंवा मंत्रालय या ठिकाणी सुद्धा 50% क्षमतेनेच चालवणार आहोत आपण यंत्रणा? मंत्रालयामध्ये तसा निर्णय झालेला आहे, परंतु BMCचे सर्व डिपार्टमेंट हे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये मोडतात. कुठले डिपार्टमेंट असेल तर त्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेसला यामध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची सर्व रुग्णालय म्हणा, सगळं आस्थापना म्हणा किंवा सगळं कार्यालय म्हणा हे पूर्ण क्षमतेने सुरू राहते. खाजगी भर देत नाही. आपण जी स्थानिक व्यवस्था बघत असतो यामध्ये 90% रुग्ण जे आहेत ते मोठ्या इमारतीमधले आहेत, ज्या मल्टी स्टोरी इमारत ज्याला आपण म्हणतो. इमारतीचे 2 भाग जर केले 5 मजल्यापर्यंत एक भाग असू शकतो किंवा 5 मजल्याच्या वर 15 मजले, 20 मजले, 30 मजले असा दुसरा भाग असू शकतो. परंतु यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र टॉयलेट असेल आणि स्वतंत्र रूम असेल तरच आपण त्यांना होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशनची मुभा देतो आणि त्यामध्ये तो पेशंटची आरोग्यस्थिती कशी आहे याच्यावर देखील वॉर्डमार्फत आणि आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांची तपासणी करत असतात आणि तो जो वाईट होत असेल, त्याची कंडिशन खराब होत असेल तर तातडीने आपण रुग्णालयामध्ये शिफ्ट करतो आणि ह्या निर्देशाचं पालन करतोच आपण त्यांना मुभा देत असतो. एखाद्याने पालन केलं नाही तर त्याच्यावर कारवाई किंवा फौजदारी कारवाईसुद्धा आपण करण्यासाठी आपण कसरत नाही, त्याच्यावर फौजदारी कारवाई देखील यापूर्वी आपण केलेल्या आहे. सर, आता पॉझिटिव्ह येणाऱ्यांमध्ये लक्षणं नसल्याचं प्रमाण 80%हून जास्त आहे. मग त्याचा हा धोका टाळण्यासाठी आपण काय करतो? त्यासाठी सुद्धा आम्ही घरी राहून एखादा रुग्ण जर घरी असेल तर त्याने नेमकं कुठला टेस्ट करून घ्यावी, कुठले त्यांनी उपचार पद्धती घ्यावी ते सुद्धा गाईडलाईन आम्ही त्या सोसायट्यामार्फत किंवा जनतेच्या माध्यमातून सामाजिक आपल्या सोशल मीडियामार्फत त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आमच्या वॉर्ड रूममार्फत मुंबईमध्ये 24 वॉर्ड रूम आहेत, एक मध्यवर्ती वॉर्ड रूम आहे. यांच्यामार्फत त्यांना जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्यांना नेमक्या कोणत्या टेस्ट कराव्या, कोणता औषधोपचार करावा याचं देखील मार्गदर्शन आम्ही करत आहोत, जेणेकरून त्यांची कंडिशन चांगली राहील आणि ते लवकर बरे होतील. तर लसीकरणासाठी आता 45 वर्षांच्या वरील सर्व व्यक्तींना देण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्या संदर्भात काय तयारी? सध्या आमची जवळपास 100च्या वर आमची केंद्र सुरू आहेत आणि महानगरपालिकेचे काही केंद्र आम्ही 2 शिफ्टमध्ये चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये ती केंद्र 2 शिफ्टमध्ये सुरू होतील आणि सध्या आम्ही जवळपास 45,000च्या दरम्यान आपण व्हॅक्सिनेशन करतो आहे. आणखी काही खाजगी रुग्णालयांना आम्ही केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. ती परवानगी मिळाली की आपल्याला 75,000 जायला कुठे अडचण जाणार नाही आणि आपल्याला त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सामावून घेता येईल. म्हणजे 45 वर्षाच्या वयोगटातील सर्व व्यक्तींना आपल्याला कुठलाही अधिकचा कागद न मागता किंवा कुठले प्रमाणपत्र न मागता त्यांच्या लसीकरण करण्यासाठी सोपं होईल आणि आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम पूर्ण करू शकतो. 2 शिफ्टचा कालावधी काय असेल? 2 शिफ्टचा कालावधी काय असेल सर? सकाळी 7 ते दुपारी 2, दुपारी 2 ते संध्याकाळी 9. लसीचा पुरवठा जो आहे तो पुरेसा आहे का? आमच्याकडे सध्या पुरेसा आहे. आमचं नियोजन त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे की जेव्हा जेव्हा आमचा साठा कमी होत जातो तेव्हा आम्ही केंद्र शासनाला मागणी करतो आणि आम्हाला आवश्यक इतका मागणी इतका मी म्हणणार नाही, पण आवश्यक तितका पुरवठा होतो आणि त्यानुसार आपली सततचा पाठपुरावा असतो. पण अद्याप तरी आपल्याला कुठली अडचण गेली नाही. भविष्यामध्ये ती जाईल असं वाटत नाही. सभी का टीकाकरण कर रहे हैं, कितना वक्त लगेगा और ये अभी सुपरफास्ट गति से होगा क्योंकि 2 शिफ्ट में हम केंद्र चला रहे हैं? 1 अप्रैल से 45 साल के ऊपर वाले सभी व्यक्तियों को टीकाकरण करना चाहिए, उनको सम्मिलित करना चाहिए, ऐसे केंद्र शासन के निर्देश प्राप्त हुए हैं. हमारे मुंबई शहर में करीबन 40 लाख लोग इस कैटेगरी में पाए जाएंगे, तो उनको 31 मई तक
हमारा प्रयास ये है कि 21 मई के पहले पहले उनका टीकाकरण हो जाए ताकि बारिश के दिनों में किसी को ज़्यादा असुविधा ना हो और वो भी अपने स्वस्थ रहे और सुरक्षित रहे। सर, होली उत्सव हम मनाने पर पाबंदी लगा रहे हैं, अगर कोई नियम तोड़े तो हम क्या करें? होली के लिए जब हम होली जब मनाते हैं तो हम मास्क लगाते ही हैं और सामाजिक अंतर बनाए रखना भी मुश्किल हो जाता है, क्योंकि हमने होली के सेलिब्रेशन में पाबंदियाँ कुछ लगाई है। उसके देखरेख करने के लिए हमने हर वार्ड में 5-5 टीमें तैनात की है। पुलिस डिपार्टमेंट को हमने सतर्क किया है ताकि वो भी ध्यान रखे और कोई अगर अनुशासन तोड़ता है, कोई पालन नहीं करता है तो उसको हम ज़रूर समझाएंगे और समझते हैं तो ठीक है, नहीं तो जो अधिकार पुलिस डिपार्टमेंट को है, हमारे डिपार्टमेंट को है, उसमें सभी कार्रवाई की जाएगी। सर, जुहू चौपाटी पर हम निर्बंध लगा रहे हैं, बिना टेस्टिंग के हम जुहू चौपाटी पर आने नहीं देंगे। जुहू चौपाटी में जब 2-3 दिनों की और आप फोटो देखेंगे तो काफ़ी बड़े मात्रा में वहाँ पे लोक संख्या का जमावड़ा हो रहा है और बहुत से लोग मास्क लगाते नहीं हैं। तो हमने वहाँ पे मास्क लगाना है, टेस्टिंग करना है और उससे जो सामाजिक अंतर बनाए रखने का जो हमारा लक्ष्य है उसको पाना है। कि तीनों चीज़ों पर हम काम कर रहे हैं, इसलिए हम ज़्यादा गर्दी ना हो, इसलिए हमें अलग अलग प्रयास करना है। सर, डबल म्यूटेंट स्ट्रेन जो है वो दिल्ली में और देश के कई इलाकों में पाए गए हैं, तो क्या मुंबई में ऐसे कोई मरीज़ पाए गए हैं जो डबल म्यूटेंट स्ट्रेन? मुंबई में करीबन 21 ऐसे मरीज पाए गए हैं जिनको डबल म्यूटेंट या यूके वेरिएंट जिसको कहते हैं वो पाया गया है। ये भी सभी जो मरीज थे उसमें से 50% बाहर से आए थे, 50% मुंबई के रहवासी थे और ये सब हमारे अस्पताल में दाखिल थे। अब दुरुस्त हो गए हैं, उनको डिस्चार्ज दे दिया गया है और उनकी जो क्लोज कॉन्टैक्ट है वो भी हमने उनका भी टेस्टिंग किया है, उसमें ऐसा कोई हमको पाया नहीं गया है। अब तक 21 है और हर हफ्ते में हम NIB पुणे और NCDC पुणे को हम हमारे सैंपल भेजा करते हैं और हर 15 दिन में उनसे रिज़ल्ट आता है, तो रिज़ल्ट आने के बाद में हम सभी के साथ साझा करते हैं। सर, जुहू में भी कोरोना के मरीज़ ज़्यादा पाए जा रहे हैं और साथ ही साथ धारावी में भी मरीज़ों का आंकड़ा जो है वो आज 62 है, तो क्या ऐसे में अब मुंबई में लॉकडाउन लगाने की ज़रूरत है? क्या ट्रेन को लेकर, लोकल ट्रेन को लेकर, ट्रैवल को लेकर क्या नियमों को और सख्त किया जा सकता है? लॉकडाउन करना या नाइट कर्फ्यू लगाना या लोकल पे पाबंदी लगाना ये हमारे एजेंडा में नहीं है। अभी हम 3 चीज़ों पे ज़्यादा काम कर रहे हैं। हमारा इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाना, हमारा टेस्टिंग बढ़ाना और उसके साथ ही हमारा वैक्सीनेशन का भी गति बढ़ाना, और तीनों चीज़ों में हम काफ़ी मात्रा में आगे बढ़ चुके हैं। जैसे बेड की अगर बात करें तो 40% बेड आज भी खाली है, लेकिन हम वहाँ न रखते हुए और भी आने वाले 8 दिनों के अंदर हमें संख्या 24,000 तक, 25,000 तक बढ़ाने की हमारा प्रयास रहेगा। जो CCC 1 और CCC 2 है, जहाँ पे संक्रमित से संशयित व्यक्ति या बाधित व्यक्ति पाए जाते हैं, तो उनको रखने के लिए भी करीबन 50,000 बेड की हमारी व्यवस्था है, तो उनको भी हम अकोमोडेट कर सकेंगे। तो टेस्टिंग के लिए भी आज का अगर फिगर देखेंगे आप तो 40,000 के ऊपर हमने टेस्टिंग किया है और वैक्सीनेशन में भी हमारा करीबन 40,000 से 45,000 के बीच में एवरेज चल रहा है, उसको भी हम बढ़ाने का प्रयास कर रहे हैं। तो क्या नियमों को सख्त किया जा सकता है? क्योंकि जिस तरह से जो कुछ पॉकेट्स में नाइट कर्फ्यू जैसे, क्योंकि कुछ पॉकेट्स में तो ज़्यादा कोरोना मरीज बढ़ते दिखाई दे रहे हैं। तो इसलिए हमने टेस्टिंग इसलिए बढ़ाया है कि ताकि अगर कोई संक्रमित पाया जाए तो उसको तुरंत अलग किया जाए और उससे आगे जो संक्रमण होने का जो खतरा है वो कम हो जाए। नाइट कर्फ्यू या लॉकडाउन जब हम लगाते हैं तो हमको 2 उसके लिए कारण होते हैं, या तो हमको इंफ्रास्ट्रक्चर में कुछ सुधार करना है, कुछ बढ़ाना है, या तो एक आधे कोई एरिया से बहुत लोग अगर बाहर निकल रहे हैं, पेशेंट आ रहे हैं, तो उस पर प्रतिबंध लगाना। लेकिन मुंबई में आज की जो स्थिति है, 90% पेशेंट जो आ रहे हैं वो बिल्डिंग में से आ रहे हैं और वो एक बिल्डिंग में से नहीं, अलग अलग बिल्डिंग में से आ रहे हैं। इसलिए हमारा प्रयास ये है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों का टेस्टिंग करें, ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हम पहुँचे, उनको आइसोलेट करें और इसकी जो चेन है वो चेन तोड़ने का प्रयास करें। कालचं जे टेस्टिंग होतं 40,000च्या वर टेस्टिंग झालेलं आहे आणि आज कदाचित फिगर आपल्याला वाढायला दिसेल, साधारणतः 5,000पर्यंत सुद्धा आजचा आकडा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जाऊ शकेल। सर, हे जे पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत आहेत रॅपिड अँटिजेन टेस्टिंगमध्ये, साधारणतः कुठले रुग्ण हे अधिक आहेत? म्हणजे गर्दीच्या भागातले आहेत, बाजारपेठांमधले आहेत, मॉलमधले आहेत, फेरीवाले आहेत, नेमकी अशी आपण काही त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे? आपण सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे संशयित असतील किंवा भाजी बाजार असेल, मासळी बाजार असेल, शॉपिंग मॉल असेल, फेरीवाले असतील, खाऊ गल्ल्या असतील, प्रत्येक ठिकाणी आपण रँडम पद्धतीने, असं आपण सरसकट सगळ्यांचा करण्याची रँडम पद्धतीने आपण टेस्टिंग करतो आहे
आणि या रँडम पद्धतीने टेस्टिंग केल्यामुळे जे जे आढळतात त्यांना आपण आयसोलेट करतो आहे. आपलं असं एकच आपलं धोरण नाही की फक्त आपण शॉपिंग मॉल किंवा भाजी बाजार किंवा एखादंच असं करत नाही आणि एकत्रितपणे जी माहिती आपण येते ती माहिती आपण उपलब्ध करून देतो. सर रनिंगसाठी 5,000 आकडा करायला जाऊ शकतो आणि एका दिवसामध्ये देखील हा आकडा कायम राहू शकतो. तर आणखी काही निर्बंध लावण्याचे विचार आहेत महामुंबईसाठी? निर्बंध लावण्याच्या ऐवजी आम्ही सध्या 3 गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. पहिली गोष्ट आमचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमची रुग्णशय्या वाढवणे, ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम व्यवस्थित ठेवणे किंवा वाढण्याची गरज ती वाढवणे, आमच्या ICU बेड्स आहेत किंवा व्हेंटिलेटर आहेत त्याची संख्या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणे. तर त्यासाठी आमचं येत्या आठवड्यामध्ये जवळपास आम्ही 22,000च्या वर रुग्णशय्या म्हणजे आज आमच्या 14,000च्या वर आहे तर त्या 22,000पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे येत्या 8 दिवसामध्ये, जेणेकरून एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याला रुग्णशय्या मिळायला अडचण जायला नको. यासोबतच ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमसुद्धा त्यांना अडचण जायला नको. हे फक्त मॉडरेटली आणि जे क्रिटिकल पेशंट आहे त्यांच्यासाठी, परंतु आम्ही जवळपास 50,000 कपॅसिटीचे टप्प्याटप्प्याने CCC2 जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत पण त्यांना कुठलेही सिम्पटम्स नाही अशा रुग्णांसाठी सुद्धा राहण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्या सगळ्या यंत्रणा कार्यान्वित होतील. सध्या आमच्याकडे 3 कॅटेगरी आम्ही केलेल्या आहेत. रिझर्व्ह कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर बफर कॅटेगरी आहे आणि ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्हमध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने वाढ करतो आहे. बफर कॅटेगरीमध्ये देखील ॲक्टिव्ह कॅटेगरीमध्ये जातील असा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून योग्य वेळी उचित सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकतील आणि बाधित रुग्णांना जिथे आपल्याला दाखल करता येईल. सर लॉकडाऊनविषयी अफवा प्रचंड वाढल्या आहेत तर त्याच्यावर आपण काही 1 एप्रिलपासून पुन्हा लॉकडाऊन मुंबईत लागेल अशा अफवा खूप प्रमाणात पसरलेल्या आहेत. सध्या लॉकडाऊनचा कुठलाही मुद्दा आमच्या चर्चेमध्ये नाही. आमचं फोकस जो आहे त्या 3 गोष्टीवर, एक तर टेस्टिंग वाढवणं, दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि तिसरं व्हॅक्सिनेशनवर जास्तीत जास्त जोर देणं आणि 3 गोष्टीवर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे त्यामध्ये आम्हाला यश मिळेल. जास्त निर्बंध लागणार नाही मुंबईत ते निर्बंध लावणे हा काही अंतिम हेतू असू शकत नाही. कारण निर्बंध लावण्याचे 2 हेतू असतात. एक तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे असतो, त्यासाठी निर्बंध लावतो आपण, किंवा नागरिकांचं सहकार्य मिळत नसेल, एका भागामध्ये जास्त पेशंट असतील तर तिथे मर्यादित स्वरूपामध्ये आपण कंटेनमेंट झोन म्हणा किंवा सीलिंग ऑफ बिल्डिंग म्हणा हे करत असतो. परंतु सरसकटपणे निर्बंध लावण्याचा आज आमचा कुठलाही विचार नाही किंवा कुठली चर्चा नाही. निश्चितपणे आज जरी आमची चर्चा नसली तर उद्या म्हणण्यापेक्षा येत्या भविष्यामध्ये रुग्णसंख्येचा विचार करून योग्य तो निर्णय त्यावेळेस घेण्यात येईल.